भारताकडे प्रोडक्ट आहे परंतु त्याला योग्य भाव आपल्याला मिळत नाही, तर तोच प्रोडक्ट आपण विदेशात एक्सपोर्ट करण्यासाठी काही 4 टेक्निक्स तुम्हाला वापरायचे आहेत. तुमच्याकडे माल असो किंवा नसो, तुम्हाला सप्लायर शोधता आला पाहिजे. तो माल तुम्ही जिथून घेताय तो एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला काही कागदपत्र लागतात, ज्यामध्ये तुम्हाला विदेशातला बायर शोधायचा असतो. पुढली प्रोसेस स्टार्ट होते ती म्हणजे कंटेनर पाठवण्याची. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शुभम रोडे, इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस कोच, कन्सल्टंट, ट्रेनर, एक्सपोर्टर आणि त्याचबरोबर ऑथर. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल, ज्या तुम्हाला तुमचा व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी मदत करतील. आज बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत, बऱ्याच भारताकडे प्रोडक्ट आहे परंतु त्याला योग्य भाव आपल्याला मिळत नाही, तर तोच प्रोडक्ट आपण विदेशात एक्सपोर्ट करण्यासाठी काही 4 टेक्निक्स तुम्हाला वापरायचे आहेत, ज्यामध्ये तुमच्याकडे माल असो किंवा नसो, तुम्हाला सप्लायर शोधता आला पाहिजे. आणि जर सप्लायर शोधायचा आहे तर तुम्ही तो इंडिया मार्ट, ट्रेड इंडिया अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं तो तुम्ही शोधू शकता. नंबर 2, तो माल तुम्ही जिथून घेताय तो एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला काही कागदपत्र लागतात आणि हे कागदपत्र तुम्हाला CA आणि CHA च्या मदतीनं काढून मिळतात. तुम्ही सगळ्या काही गोष्टी त्यांना सांगितलात की CA आणि CHA म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट आणि कस्टम हाऊस एजंट या पूर्ण डॉक्युमेंटेशन प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करून देतात. आणि मग बारी येते तिसऱ्या प्रोसेसची, ज्यामध्ये तुम्हाला विदेशातला बायर शोधायचा असतो. बायर शोधण्यासाठी तुम्हाला भरपूर मी आज अमेझिंग टेक्निक शेअर करणार आहे, ज्यामध्ये असणार आहे तुम्ही B2B साइट्स, ज्यामध्ये गो फॉर वर्ल्ड वाईड, इंडिया मार्टचा इंटरनॅशनल पॅकेज, अलिबाबाचा इंटरनॅशनल पॅकेज, तुम्ही या पॅकेजेस घेऊन किंवा डॉलर बिझनेस ओल्झा सारखे पॅकेजेस घेऊन सुद्धा तुम्ही बायरचा इझिली लाईव्ह ऍक्टिव्ह ट्रॅक करू शकता, जेणेकरून तुम्हाला जेन्युइन बायर्स मिळतात. एकदा का बायर तुम्हाला मिळाले की मग पुढली प्रोसेस स्टार्ट होते ती म्हणजे कंटेनर पाठवण्याची. कंटेनर पाठवत असताना तुम्हाला पूर्णपणे CHA ची मदत घ्यायची आहे. CHA म्हणजेच तुमची नौका पार लावणारा व्यक्ती, स्टार्ट टू एंड तुम्हाला सगळी काही मदत करतो. या 4 प्रोसेसचा वापर करून तुम्ही आरामात तुमचा कंटेनर एक्सपोर्ट करू शकता. आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. जय महाराष्ट्र.